नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. ललिताचे पदक हुकल्याने मानदेश हिरमुसला. झुंज अपयशी ठरली पण भारतीयांची मने जिंकली. जिल्हावासियांना अभिमान. निर्भयाचे यश नागरिकांवर अवलंबून. उर्मिला मातोंडकर. निर्भया पथकाचा साताऱ्यात शुभारंभ. समृद्धी जाधव यांची निवड निश्चित. नागठाणे गटाच्या पोटनिवडणुकीत एकमेव अर्ज. ठेंगे यांचा अर्ज बाद. अध्यक्षांच्या पत्राने सेस फंडाला ब्रेक. रिलायन्सवर कारवाई होणार. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मागणीला नितीन गडकरी यांचे समर्थन. बातमीपत्र सविस्तर. मोहीसारख्या दुष्काळी गावापासून घेतलेली गरुड झेप रिओ ऑलिम्पिक पर्यंत गेली, मात्र ती सुवर्ण पदकापर्यंत पोहोचू शकली नाही. स्वातंत्र्य दिनाची सायंकाळ सुवर्णमय व्हावी. ललिताचे अंतिम फेरीत सुवर्ण पदक मिळवावे अशी आशा मणिबागून जिल्ह्यातील संपूर्ण मानदेशी माणसं 15 ऑगस्टला सायंकाळी टीव्ही समोर बसली होती. दरम्यान सायंकाळी 7:45च्या सुमारास टीव्हीवर स्टीपल चेसचे स्पर्धक दिसले. प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ललिताने सुरुवात धीम्या गतीने केली होती. इतर धावपट्टू जलद गतीने धावत होत्या. ललिताला अचानक पुढे येईल असे सर्वांना वाटत होते, मात्र इतर धावपट्टूंचा वेगही तेवढाच वाढत होता. अखेर तिला 10व्या स्थानावर समाधान मानावे लागले. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. तिने सातारा जिल्ह्यासह मानदेशाचे व बाबर कुटुंबियांचे नाव 7 समुद्रापलीकडे पोहोचवले. हे सुवर्ण पदक मिळवल्यासारखेच आहे अशा भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या. आपणास अपेक्षित पदक मला मिळवू देता आले नाही याची मला मनापासून खंत आहे. आगामी काळात नव्या जोमाने व जिद्दीने सराव करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करून सर्व भारतीयांची मान उंचावेन. तसेच अनेक ललिता तयार करण्यासाठी राज्यातील गुणवान खेळाडूंसाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य करेन अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिकपटू ललिता बाबरने व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सातारा जिल्हा पोलिसांनी निर्भया पथक तयार केले असून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते पथकाचा शुभारंभ झाला आहे. यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, स्वातंत्र्य हे फक्त परकीयांपासूनच नसते तर आयुष्यातील विचारांमध्येही असते. या विचारांना जागृत करण्यासाठी आणि चालना देण्यासाठीच हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. मुलींच्या मनात भीती असल्यामुळे या गोष्टी मुलगी कोणाला सांगत नाही, परंतु निर्भयामुळे महिला व युवतींना विचार व बोलण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पोलिसांनी हा प्रकल्प महिलांसाठी आणला आहे. फक्त त्यांच्या कर्तृत्वामुळे हा प्रकल्प यशस्वी होणार नसून महिला व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावरच निर्भयाचे यश अवलंबून आहे. यामध्ये सर्वांनी साथ देऊन आपले कर्तव्य पार पाडावे. विश्वास नांगरे पाटील म्हणाले, हैदराबादमध्ये निर्भया पॅटर्न यशस्वी ठरला आहे. यासाठी शिवणकर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्यामध्ये थोडाफार बदल करून पश्चिम महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून साताऱ्यातही यामुळे फरक पडेल. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या पथकाचे कौतुक करून महिलांच्या मनात सुरक्षितता निर्माण करण्यात येईल. छेडछाड व बलात्काराच्या घटनाच घडू नये यासाठी निर्भयाचे योगदान राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप पाटील यांनी निर्भयाद्वारे छेडछाड करणाऱ्या मुलांवर स्पाय कॅमेराचा तिसरा डोळा राहणार आहे. सायबर लॅबमुळे सोशल मीडियावर होणारा छळाचाही छडा लावण्यात येणार असल्याचे सांगितले. नागठाणे गटाच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या राजकुमार ठेंगे यांचा अर्ज अवैध ठरवल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाचे समृद्धी जाधव यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मनोमिलनात जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटाची जागा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाच्या वाट्याला आहे. दरम्यानच्या काळात श्री ठोकळे आमदार गटामध्ये वावरत असल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली. दिनांक 12 रोजी अर्ज भरण्यासाठी आलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटातीलच बाळासाहेब लोहार यांना तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून धक्काबुक्की करून उचलून नेण्यात आले. त्यांचा अर्ज दाखल न होण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिणामी समृद्धी तुकाराम जाधव, राजकुमार पंढरीनाथ ठेंगे यांचा अर्ज रिंगणात राहिला. ठेंगे यांचा अर्ज आज छाननीत अवैध ठरला.
आता श्री जाधव यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने अखेरीस जिल्हा परिषद सदस्य होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला। त्यांची निवड निश्चित होताच उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदींनी पेढा भरून अभिनंदन केले। जिल्हा परिषदेच्या राजकारणात पक्षपातीवर उलथापालथ झाल्याने अध्यक्ष सुभाष नरळे यांनी सेस फंडातील कामांना प्रशासकीय मंजुरी न देण्याचे पत्र पाठवले आहे। अध्यक्षपदावर श्री नरळे यांची निवड होताच कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादीमध्ये सुरू झाल्या, पण अविश्वास ठरावावर बारगळण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गट, काँग्रेस, विलासराव पाटील उंडाळकर, आमदार शंभूराज देसाई यांच्या गटातील सदस्यांनी विरोध करून राष्ट्रवादीत धूळ चारली। या घडामोडीमुळे जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणातील धुसफूस वाढली। दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काही दिवसात श्री नरळे यांनी दिनांक 29 जुलैच्या दरम्यान जिल्हा परिषद सेस फंडातून नव्याने मंजूर देऊ नये असे पत्र सर्व विभाग प्रमुखांना दिले। त्यामुळे काही पदाधिकारी सदस्यांनी मंजूर केलेल्या कामांच्या प्रशासकीय मंजुरींना ब्रेक लागला आहे। पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम निकृष्ट आहे। रिलायन्सवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती। यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांनी तत्काळ कारवाईची नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत। रस्ते निधी आणि राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेल्या सहापदरीकरण या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे विभागातील लोकप्रतिनिधींच्या बोलवलेल्या विशेष बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते। विविध विषयांवर परखड मत व्यक्त करतानाच राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या कामावर जोरदार आवाज उठवत म्हणाले, सहापदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे, तसेच चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे। याबाबत जरूर त्या मानदंडानुसार काम चालू आहे की नाही याची कोणतीही खात्री करत नाही। कामाची संथगती, अनेक दिशादर्शक आदींमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। काही ठिकाणी सेवा रस्त्यांवरून वाहतूक सुरू असल्याने किरकोळ अपघातांसह वादांचे प्रसंग वाहनधारकांना येत आहेत, तर स्थानिकांना प्रचंड असुरक्षिततेमध्ये रस्ता ओलांडावा लागत आहे। पावसाळ्यामुळे पडलेले खड्डे अनेक दिवस झाले तरी दुरुस्त केले जात नाहीत। यामुळे या कामाचा ठेका असलेल्या मूळ कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे। यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपनीला तत्काळ कारवाईची नोटीस जारी करण्यात यावी असे आदेश बैठकीमध्ये दिले। उद्या लोकवृत्त, उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।